मकर राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये शनी बुध योग मकर राशीवर विशेष प्रभावशाली ठरणार असून राशीस्वामी शनी स्थिरता देईल. त्यामुळे संयम, शिस्त आणि दीर्घकालीन विचारांना बळकटी येईल. आठवड्याच्या मध्यात चंद्राचा कर्मभावाशी संबंध येत असल्यामुळे कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, पण त्याचबरोबर तुमच्याबद्दल विश्वास देखील वाढणार आहे. हा काळ हळूहळू पण खात्रीशीर प्रगतीचा आहे. नोकरीमध्ये मेहनतीचे प्रत्यक्ष फळ मिळण्यास या आठवड्यात सुरुवात होईल. वरिष्ठांचा विश्वास संपादन करू शकाल. प्रशासकीय, तांत्रिक, इंजिनिअरिंग, सरकारी क्षेत्रासाठी विशेष लाभ संभवतात. नवीन जबाबदारी स्वीकारल्यास भविष्यात मोठा लाभ होऊ शकतो. घाई न करता नियोजनबद्ध काम करा. व्यावसायिकांना स्थिरता आणि विश्वासार्हता वाढणार असून जुने ग्राहक पुन्हा येण्याची शक्यता आहे. जमीन जुमला, बांधकाम, लोखंड, यंत्रसामुग्री संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होतील. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी कागदपत्रांची योग्य तपासणी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात सातत्य ठेवण्याची गरज असून गणित, विज्ञान, अकाउंट स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी योग्य काळ आहे. आळस टाळल्यास अपेक्षित यश मिळवू शकाल. गुरुजनांचा सल्ला उपयोगी ठरेल. वैवाहिक जीवनामध्ये जबाबदारी आणि कर्तव्य भावना वाढीस लागणार असून जोडीदाराकडून सहकार्य मिळेल, पण भावना व्यक्त करण्यावर भर द्या. प्रेमसंबंधामध्ये थोडा ताळ संभवतो, तेव्हा संवाद महत्त्वाचा आहे. अविवाहितांसाठी ओळखीतून नवीन नाते जुळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या या आठवड्यामध्ये उत्पन्न हळूहळू वाढणार असून बचतीकडे लक्ष द्या. जुनी देणी फेडण्याची संधी मिळेल, तेव्हा त्याचा योग्य उपयोग करा. दीर्घकालीन गुंतवणूक ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो, मात्र गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. आरोग्यदृष्ट्या मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये सांधेदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी यासंबंधी काळजी घेणं आवश्यक असून पुरेशी झोप घ्या. नियमित दिनक्रम आखा. सकाळी सूर्यप्रकाशात किमान 20 मिनिटं चाला. योग व प्राणायाम ह्याचा योग्य लाभ करून घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मकर राशीसाठी या आठवड्याचे शुभ अंक आहेत 4 व 8. शुभ रंग आहे निळा व राखाडी. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 10 व 13 फेब्रुवारी. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी श्री शनी महाराजांचं स्मरण करा आणि ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. काळे तीळ किंवा काळे उडीद यथाशक्ती दान करा. त्यामुळे येणारे अडथळे कमी होतील, मानसिक स्थिरता लाभेल आणि कर्मसिद्धी प्राप्त करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल.